जय महाराष्ट्र. बिटी कवडे रोड इथे काही कोयता हातात घेऊन काही टोळक्याने धुमाकूळ घातला, अनेक दुकानांच्या काचा फोडल्या. पुणे शहरामध्ये हे नित्याचं झालेलं आहे. तर माझी सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही व्यापाऱ्यांना आता शस्त्र बाळगण्याची देखील परवानगी द्या. म्हणजे शॉप ॲक्ट जसं काढलं जातं व्यापार करताना दुकानदारांचं, त्यासोबत त्यांना एक रिव्हॉल्वर बाळगण्याचं देखील लायसन द्या. कारण प्रशासन प्रयत्न करतंय, पोलीस प्रशासन प्रयत्न करतंय या सगळ्या गोष्टींना आळा घालण्याचा, पण प्रत्येक वेळेस प्रशासन तिथं पोहोचेलच असं नाहीये. आणि मग तोपर्यंत जे नुकसान व्हायचं व्यापाऱ्याचं ते होऊन जातं. एक व्यापारी ज्यावेळेस स्वतःचं दुकान टाकतो त्यावेळेस त्यांनी स्वतःची सगळी जमापुंजी त्याच्यात लावलेली असते. त्याच्यामुळं प्रत्येक व्यापाऱ्याला दुकान टाकताना एक रिव्हॉल्वर जवळ ठेवण्याचं लायसन द्यावं शॉप ॲक्ट लायसन सोबत. आणि ते सरसकट न देता जो व्यापारी शॉप ॲक्ट काढतो त्याचं बॅकग्राऊंड चेक करा, पोलीस व्हेरिफिकेशन काढा. जर त्याच्या नावाने काही संशयास्पद असेल तर त्याची चौकशी करा. आणि जर काही नसेल तर त्यांना एक रिव्हॉल्वर बाळगण्याचं स्वातंत्र्य द्यावं, त्यांना परवाना द्यावा. का तर व्यापारी स्वतःची काळजी स्वतः घेतील, म्हणजे प्रशासनावर देखील ताण येणार नाही. जय महाराष्ट्र.